काल होता गुरुवार आणि माझा स्वामी समर्थांचा उपवास असतो. तर मी मंदिरमध्ये नेण्यासाठी इथे खीर बनवली होती. 7:30च्या आरतीच्या आधी मला घरातलं सगळं जेवण उरकून पटकन मला मंदिरामध्ये जाऊन प्रसाद देखील वाटून यायचं होतं. त्याच्यासाठी माझी खूप धावपळ चाललेली. पटपट मी घरातलं काम आवरत होते. कुकर लावला, कुकरला डाळ-भात लावला, कारली चिरून घेतली. कारल्याला तोपर्यंत मीठ लावून घेतलं आणि स्वतःसाठी 1 कप चहा बनवून घेतला. चहा पिल्यानंतर पुन्हा कामाला लागले. कारल्याची भाजी, डाळ फोडणी दिली. सगळं इथे मी उरकत हॉलमधले देखील काम आवरत होते. त्याच्यानंतर ओटा क्लीन करून घेतला, होती ती भांडी सगळी साफ करून घेतली आणि छोट्या मुलगीला 6:30ला कराटे क्लासला सोडून आले. त्याच्यानंतर घरी येऊन भाकरी बनवल्या. मोठी मुलगी तोपर्यंत तिच्या क्लासमधून आली. ती जाऊन छोट्या मुलगीला घेऊन आली. आम्ही मंदिरात गेलो. स्वामींचं छान दर्शन झालं आणि प्रसाद वाटप देखील झालं. तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मंदिरातून आल्यावर संध्याकाळची आमची जेवणं देखील झाली.